नमस्कार. संध्याकाळच्या वेळी जेवणासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी दुधी भोपळ्यापासून बनणारा हा मस्त असा पदार्थ घेऊन आलेली आहे. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 2-3 हिरव्या मिरच्या कट करून घ्यायच्या, 5-7 लसूण पाकळी, 1 चमचा जिरं आणि 1 चमचा ओवा हे सगळं मिक्सरला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. मिक्सरला हलकं जाडसर हे वाटून घ्यायचं. त्यानंतर इथे मी दुधी भोपळा स्वच्छ धुवून घेतला. आता दुधी भोपळ्याच्या वरची साल काढून घ्यायची आहे. तुमच्याच दुधी भोपळ्याची साल अगदी कवळी असेल तर तुम्ही राहू दिली तरी चालेल, पण इथे मी दुधी भोपळ्याची साल काढून घेत आहे. अगदी सहज ही साल निघून जाते. संपूर्ण साल काढून झाली की इथे मी एक ताट घेतलं आहे. त्या ताटावरती आपल्याला इथे दुधी भोपळा किसून घ्यायचा आहे. तर त्यासाठी वरचं टोक थोडंसं कट करून घेतलं आणि किसणीवरती छान किसून घेऊया. तर तुम्हालासुद्धा दुधी भोपळ्यापासून बनणारे कुठले कुठले पदार्थ आवडतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर इथे संपूर्ण दुधी भोपळा किसून झालेला आहे. आता बरेच जण या दुधी भोपळ्याचे पाणी किंवा रस काढून घेतात, पण इथे मी राहू दिलेलं आहे. त्यानंतर इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी बाजरीचं पीठ, 1 वाटी बेसन आणि अर्धी वाटी हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ ऑप्शनल आहे, पण जर तुम्ही घातलं ना तर चव अगदी छान येते. त्यानंतर 1 चमचा इतकं लाल तिखट, 2 चमचे इतकं मी पांढरे तीळ आणि अर्धा चमचा इतकी हळद घातलेली आहे. 1 मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून तो पण घालून घेतला. त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर घातली. चवीनुसार मीठ घालायचं आणि जो वाटण करून घेतलं होतं ना आपण हिरवी मिरची लसूणचं, ते वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे. तुम्ही तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकतात. तर संपूर्ण इथे हे मी वाटण घालून घेत आहे आणि आता यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबातसुद्धा वापर न करता आपल्याला ह्यापासून पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी ताट सरकू नये यासाठी मी खाली कपडा ठेवून घेतला आणि आता यापासून आपण पीठ तयार करून घेत आहोत किंवा कणिक भिजवून घेत आहोत. तर इथे पाण्याचा अजिबातसुद्धा वापर करायचा नाही, कारण की आपण दुधी भोपळ्याचा रस काढलेला नाही. त्या दुधी भोपळ्याच्या रसामध्येच आपलं हे पीठ तयार होतं. तर तुम्ही इथे बघू शकताय अगदी व्यवस्थित प्रकारे हे पीठ भिजलं गेलेलं आहे. थोडंसं तेलाचा हात लावून घेतला आणि हे पीठ तयार करून घेतलेलं आहे. आता बऱ्याच जणांचे थालीपीठ अगदी व्यवस्थित येत नाही, तुटून जातात, तव्यावर टाकताना तुटतात किंवा थापता येत नाही. मलासुद्धा कपड्यावरती व्यवस्थित जमत नाही. तर मी काय केलं आहे, एक प्लास्टिकचा पेपर घेतला आहे, तो दोन्ही साईडने कट करून त्यावरती अशा पद्धतीने तेल लावून घेत आहे. तेल लावल्यावरती याची दुसरी बाजूसुद्धा आपल्याला यावरून दुमडून घ्यायची आहे आणि प्रेस करून यालासुद्धा तेल लावून घ्यायचं आहे. खालून आपण ज्या बाजूने तेल लावलं होतं तेच या वरच्या बाजूने सुद्धा तेल लागून जातं. छोटासा गोळा घ्यायचा आहे, मधोमध ठेवायचा आणि लाटण्याने लाटून घ्यायचं आहे. आता तुम्हाला जर लाटण्याने लाटायचं नसेल, एखादा प्लेट घ्यायची आणि त्याच्याने प्रेस केलं तरीसुद्धा चालेल. तर इथे मी लाटूनच घेत आहे. अगदी पातळसर लाटायचे. थालीपीठ आपण बऱ्याचदा बनवतो तर ते थोडेसे जाडसर होतात आणि माझ्या मुलाला ते जाडसर थालीपीठ आवडत नाही, म्हणून की काय मी पण लाटूनच हे थालीपीठ बनवते अशा पद्धतीने. म्हणजे काय हाताला चिटकतही नाही आणि जास्त पसारासुद्धा होत नाही आणि निघायलासुद्धा अगदी सहज निघतात. तुम्हाला हवे तितके बारीक हे लाटून घ्यायचे. त्यानंतर ह्या प्लास्टिकचा एक बाजूवरती काढून घ्यायचं आणि अलगद हातावरती याला उलटं करून घ्यायचे. म्हणजे आपण तेल लावल्यामुळे हे अजिबातसुद्धा पिशवीला चिटकत नाही, अलगद असं हे निघून जातं. इथे तवा छान गरम करून घेतला आहे, त्यावरती अलगद हे सोडून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं, चमचा घ्यायचा. चमच्याच्या मदतीने याला 2-3 असे होल करायचे, जेणेकरून आपल्याला तेल व्यवस्थित सोडता येईल, दोन्ही बाजूने छान खमंग खरपूस भाजता येईल. तर चमच्याने इथे मी असे होल करून घेतले आणि आता हे थालीपीठ आपण दोन्ही बाजूने खमंग खरपूस होतो तोपर्यंत छान भाजून घ्यायचे. आता इथे मी तेल लावून घेत आहे. तेल लावून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने आपल्याला हे थालीपीठ पलटून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने छान खमंग खरपूस भाजून झालं की मस्त आपलं हे थालीपीठ तयार आहे. थालीपीठ म्हणू शकतात किंवा पराठे म्हणू शकतात, पण अगदी पातळसर हे थालीपीठ तयार होतात. आता सगळे राहिलेले थालीपीठ मी याच पद्धतीने तयार करून घेत आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडत असेल तर आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा
आणि तुमचीसुद्धा थालीपीठ जर तुम्हाला कपड्यावरती थापून जमत नसेल तर अशा पद्धतीने करून बघा, अगदी छान असे हे थालीपीठ तयार होतात. इथे मी सगळे थालीपीठ याच पद्धतीने करून घेतले. त्यानंतर मिरचीचा ठेचासुद्धा करून घेतला आणि थोडंसं दही घेतलं. तुम्हाला ठेच्यासोबत आवडत असेल तर ठेच्यासोबत खा किंवा दहीसोबत खाल्लं तर अगदी चविष्टच लागतं. तर तुम्ही बघू शकतायत अगदी मऊसूत असे हे थालीपीठ तयार झाले. तुम्ही टिफिनला देऊ शकतात किंवा कुठे बाहेर प्रवासात जाताना तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकतात. अगदी मऊसूत असे हे थालीपीठ तयार होतात आणि तितकेच चविष्टसुद्धा तयार होतात. तुम्ही बघू शकताय सगळेच थालीपीठ आपले अगदी छान बनलेले आहे आणि चवीलाही तितकेच उत्तम लागतात. तर तुम्हीसुद्धा एकदा या पद्धतीने थालीपीठ तयार करून बघा. रेसिपी आवडली असेल तर आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा आणि चला मग भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत.